श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे इंदिरा एकादशी. आता ही पितृपक्षातील इंदिरा एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. इंदिरा एकादशी केल्याने कुटुंबातील 7 पिढ्या एकत्र येतात. कुटुंबात आनंद कायम राहतो. इंदिरा एकादशीच्या दिवशी पितरांना जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते. असे मानले जाते की या दिवशी पुण्य परिणामामुळे स्वर्गाचा मार्ग देखील खुला होतो. आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आता संकट येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच मुलांचं आजारपण हे सतत चालू असतं. मुलांची अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होत नाही, नोकरीत यश मिळत नाही आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी, त्यांनी देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असावे. पण आपल्या मुलांना जर कोणतीही इडापिडा नजरबाधा झालेली असेल तर ते शक्य होत नाही. तसेच घरात आर्थिक टंचाई देखील असते. पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण त्या मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग या सर्व समस्या दूर होण्यासाठी उद्या आपण कोणते उपाय करावेत याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता उद्या इंदिरा एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की आपण तिच्याबद्दल कितीही सकारात्मक बोला, कितीही तिच्यासोबत सकारात्मक राहा, तरी पण ती व्यक्ती नकारात्मकतेनेच बोलत असते किंवा एखाद्या व्यक्तीला कोणतंही काम तिने हाती घ्या त्याला यश मिळतच नाही. तसेच घरामध्ये जे काही आजारी व्यक्ती असेल, मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता पूर्णतः दूर होईल. तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता जेव्हा आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण आजारी असतो तेव्हा देखील आपण मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो. त्यामुळे मीठ आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे. आपण थोडंसं मीठ घ्यायचं आहे. तसेच चिमूटभर हळद देखील घ्यायची आहे. आता हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे आपण हळद देखील घ्यायची आहे. तसेच आपण आता पितृपक्ष देखील सुरू आहे, त्यामुळे थोडेसे काळे तीळ देखील घ्यावे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. त्यानंतर आपल्याला 2 थेंब गंगाजल देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. या एकादशीच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आता मीठ, काळे तीळ, हळद आणि गंगाजल या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे अत्यंत गरजेचं आहे. आपण एक मंत्र म्हणायचा आहे. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु. आता घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकताना हा मंत्र म्हणायचा आहे. अगदी त्यांना म्हणणे शक्य होत नसेल तर जी व्यक्ती वस्तू टाकणार आहे त्या व्यक्तीने जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची आपण पूजा करायची आहे. आता बाळकृष्णाला आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे. आता अभिषेक करत असताना त्या अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ हे जरूर टाकावे. या दिवशी काळ्या तिळाला अत्यंत महत्त्व आहे. यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती होते, त्यांना सद्गती मिळते. तसेच आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना आपण ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे. मग त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी, त्यांना चंदन, अष्टगंध लावायचा आहे. तसेच तुळशीपत्र हे त्यांना सर्वात प्रिय आहे. त्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे आपण त्यांना तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे. आता आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. अगदी 21 काळे तीळ किंवा 11 काळे तीळ घेतले तरी पण चालेल. आता हे काळे तीळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे की ज्यामध्ये भगवान विष्णूची 1000 नावे आहे. तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल, म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल.
आता आपण हे म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती भगवान विष्णूंना आपण सांगायची आहे आणि त्यानंतर हे काळे तीळ आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे। धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो, त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्यात तीळ नक्कीच समाविष्ट करा। पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने तीळ दान दिले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात। पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या कोणत्याही प्रकारच्या तिळाचे दान करू शकता, पण काळ्या तिळाचे दान अधिक शुभ मानले जाते। धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पितरांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती मिळते। जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर 16 दिवसांच्या श्राद्ध कर्मात सतत तीळ दान करणे आवश्यक आहे, यामुळे पितृदोष दूर होतो। काळ्या तिळाचा वापर जन्म, विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारांमध्ये केला जातो। काळ्या तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो। काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे, त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तीळ असे मानले जाते। पितृपक्षात पडणाऱ्या एकादशीला भगवान विष्णूंना काळे तीळ अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी राहते असे म्हणतात। अगदी आपण हे काळे तीळ मंदिरामध्ये जरी या दिवशी दान केले तरी पण चालेल। जवळ तुमच्या जर भगवान विष्णूंचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचं मंदिर नसेल तर कोणतंही मंदिर असो, तिथे तुम्ही जरी काळे तीळ दान केले तर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल व त्यांना मोक्ष देखील प्राप्त होईल। आता या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचा आणखीन एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तो पितृदोष देखील दूर होईल। तर आपल्याला एक काळ्या रंगाचा कापड घ्यायचा आहे, तसेच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे। आता काळे तीळ आपल्याला या काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे। तुम्ही घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, तसेच त्या दिव्यामध्ये देखील काळे तीळ अर्पण करावे। या दिव्याची वात देखील दक्षिण दिशेला पाहिजे। त्यानंतर आता तिथेच आसन घेऊन बसायचं आहे। काळं कापड आपण ठेवायचं आहे, त्यावरती थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे। त्यानंतर आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तसेच तुम्हाला ज्या काही अडचणी अडथळे येत आहे, मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल, मुलांचा आजारपण असेल, विवाह जुळून येत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, जे काही आहे ते अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने आपल्या पूर्वजांना सांगायचे आहे। आता त्या काळ्या तिळाची आपल्याला पोटली बांधायची आहे आणि ती पोटली देखील आपल्याला घराच्या दक्षिण दिशेलाच ठेवायची आहे। जिथे दिवा प्रज्वलित केला आहे अगदी तिथे जवळ ठेवली तरी पण चालेल। त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुकले असेल, घरातील अगदी लहानाकडून मोठ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी सेवा तुमची नक्कीच करेल असे आपण पूर्वजांना म्हणायचं आहे। तुमचा आशीर्वाद सदैव पाठीवर राहू द्या। आता हे जे काही काळे तीळ आहे ते आपल्याला सर्व पितृ अमावस्येपर्यंत आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेलाच ठेवायचे आहे आणि जेव्हा अमावस्या येईल त्या अमावस्येच्या दिवशी आपण हे काळे तीळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। यामुळे आपल्या घरामधील पितृदोष दूर होईल व पितरांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल। पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः जरूर लिहा। धन्यवाद।